मित्रातून आयुष्यमान कार्ड तर काढूनच घेते. आतापर्यंत जेवढं आरोग्य विभागात आरोग्य मित्रांनी काम केलं, गावोगावी जाऊन खेड्या वस्तीवर जाऊन काय सांगाल, काय निवेदन दिले, काय मागणी? आज आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आरोग्य मित्र धाराशिव आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना की गेले 10 ते 12 वर्षापासून कार्यरत असलेले आरोग्य मित्र यांना कुठल्याही प्रकारचं मानधन दिले गेले नाही. वाढीव मानधन 11,400 रुपयामध्ये हे आरोग्य मित्र आपलं जीवन जगत असतानाही शासनाने 1 जुलै 2024 पासून सर्व हॉस्पिटलला गव्हर्नमेंटचे हॉस्पिटलचे पॅकेज वाढवलेले आहेत, सर्वांना पगारी केलेले आहेत. परंतु TPA कुठल्याही आरोग्य मित्राचा विचार न करता त्यांच्या कुटुंबाशी किंवा त्यांच्या जीवनाशी खेळ खेळत आहे. तरी आम्ही कलेक्टर साहेबांना असं निवेदन दिलं आहे की जर TPAने आमचं पगारवाढ नाही केली तर 12 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत, असा आज इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे. दोन 2018 पासून आम्ही आयुष्यमान कार्ड काढायचं काम करत आहोत. पण मंत्र्यांनी कुठल्याही आम्हाला शासनाचा कुठला निधी मिळाला नाही. आयुष्यमान कार्ड हे आम्ही मोफत काढले, पेशंटला सेवा देत आहोत अविरत. आणि कोरोनाच्या काळात तर आम्ही स्वतःच्या जीवाशी खेळून आम्ही प्रत्येक पेशंटची सेवा केली, पण त्याच्या बदल्यात आम्हाला कुठलाही रुपयाही आमच्या कंपनीने वाढवून दिलेला नाही आहे. आणि आत्ताच्या काळात लोक जेव्हा चंद्रावर घरं बांधायचा विचार करतात तेव्हा आम्हाला आमच्या मुलांचं जिल्हा परिषदची फीस भरणं अवघड झालेले आहे. आम्ही ते 11,000 काय करायचं, आमचा प्रपंच कसा भागवायचा? घर भाडं आज सिटीत राहते तुम्ही, तर 5,000 घर भाडं आहे, दूध बिल 2,000 येते, तर 11,000 आम्ही करायचं काय? हे मोठा प्रश्न आमच्या पुढे गंभीर आहे. आणि ह्या प्रश्नांचा विचार तात्काळ आमच्या कंपनीने असेल किंवा सोसायटीने करावा, ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे. कारण नाहीतर याच्यानंतर आम्हाला आत्मदहन किंवा आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे. 12 फेब्रुवारीला आम्ही ऑल महाराष्ट्र सगळे आरोग्य मित्र संप पुकारत आहोत.